हे जे तुम्ही फळ पाहताय याला म्हणतात ताराफळ किंवा कमरक. त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये याला स्टार फ्रूट, कॅरम्बोला असंही म्हटलं जातं. हे उष्णकटिबंधीय आग्नेय आशियातील वृक्षांची एक प्रजाती आहे. खाण्यायोग्य फळ आहे. त्याचप्रमाणे हे कापल्यानंतर ताऱ्यासारखे दिसते, त्यामुळे याला तारेचे फळ असंही म्हटलं जातं. संपूर्ण फळ खाण्यायोग्य असते, सहसा कच्चे असते आणि ते शिजवून किंवा चवीनुसार बनवता येते. जतन केले जाते, गर्निश केले जाते आणि रस बनवता येतो. हे सामान्यतः आग्नेय आशिया, दक्षिण आशिया, दक्षिण पॅसिफिक, मायक्रोनेशिया, पूर्व आशियाचे काही भाग, युनायटेड स्टेट्स, लॅटिन अमेरिकेचे काही भाग आणि कॅरिबियनमध्ये वापरले जाते. जगातील उष्णकटिबंधीय भागात या झाडाची लागवड केली जाते. कॅरम्बोला फळामध्ये ऑक्सिलिक ॲसिड आणि न्यूरोटॉक्सिक कॅरबॉक्सिन असते. मोठ्या प्रमाणात फळांचे सेवन केल्यास विशेषतः काही प्रकारचे किडनी रोग असलेल्या व्यक्तींसाठी आरोग्यावर गंभीर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. कॅरम्बोलच्या झाडाला अनेक फांद्या असलेले छोटे खोड असतात. त्याची उंची 9 मीटर ते 30 फूटपर्यंत असते. त्याची पाने 15 ते 25 सेंटीमीटर, 6 ते 10 इंच लांब असतात. 5 ते 11 अंडाकृती प्राणांचा रंग मध्यम हिरवा असतो. फुले लिलांक रंगात जांभळ्या रेषा असलेली आणि सुमारे 5 इंच रुंद असतात. आकर्षक फळांमध्ये पातळ मेणासारखा पेरिकार्प, नारंगी पिवळा त्वचा व पिकल्यावर रसासह कुरकुरीत पिवळे मांस असते. फळांची लांबी 5 ते 15 सेंटीमीटर, 2 ते 6 इंच असते आणि ते अंडाकृती आकारचे असते. यात साधारणपणे 5 किंवा 6 प्रमुख रेखांशाचा कडा असतात. क्रॉस सेक्शनमध्ये ते ताऱ्यासारखे दिसतात. अर्थातच हे फळ जर तुम्ही कापले तर याला स्टारसारखा आकार दिसतो, ताऱ्याप्रमाणे आकार दिसतो. तसेच प्रत्येक फळामध्ये सुमारे 5 ते 15 इंच रुंदीचे 10 ते 12 सपाट हलके तपकिरी बिया असू शकतात आणि ते जिलेटिन एरियलमध्ये बंदिस्त असू शकतात. एकदा फळांपासून काढून टाकले की ते काही दिवसात व्यर्थता गमावतात. जवळच्या संबंधित बिलिंबीप्रमाणे कॅरम्बोलाचे 2 मुख्य प्रकार आहेत: लहान आंबट किंवा आंबट प्रकार किंवा मोठा गोड प्रकार. गोड जातींपेक्षा आंबट जातींमध्ये ऑक्सिलिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते. अलीकडच्या वर्षात अनेक जाती विकसित केल्या गेल्या आहेत. व्यावसायिकरित्या पिकवल्या जाणाऱ्या सर्वात सामान्य वाणांमध्ये ॲकिर्नी फ्लोरिडा, याग ताओ म्हणजे तैवान, मा फुएंग म्हणजे थायलंड, महाम म्हणजे मलेशिया आणि डेमांग म्हणजे इंडोनेशिया आणि अंबट या गोड प्रकारचा समावेश होतो. प्रकार गोल्डन स्टार, न्यूकॉम, स्टार किंग आणि थायर गोल्डन स्टार सारख्या काही आंबट जाती पिकवायला दिल्यास गोड होऊ शकतात. आता आपल्याकडे असलेलं ही आंबट स्टार फ्रूट आहे. आता हे कॅरम्बोला अर्थातच ताराफळ किंवा आपण याला स्टार फ्रूट बोलतो. आता ह्याचं जे झाड आहे हे आपण नुकतंच जमिनीमध्ये लावणार आहोत आणि पाहूया त्याला पुन्हा फळे कधी लागतील. आता फळं लागलेली आहेत, मात्र ही फळं किती धरून ठेवत आहेत याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे. कारण हे झाड नुकतंच मी आणलेलं आहे नर्सरीमधून. तर पाहूयात आता याला फळे कधी लागतात ते. पिकलेले गोड प्रकारचे कॅरम्बोला जास्त गोड नसतात, कारण त्यात क्वचितच 4पेक्षा जास्त साखर असते. त्याला एक आंबट अंडरटोन आणि ऑक्सिलिक ॲसिड गंध आहे. चव जुळणे कठीण आहे, परंतु त्याची तुलना सफरचंद, नाशपाती, द्राक्ष आणि लिंबूवर्गीय फळांच्या मिश्रणाशी केली जाते. न पिकलेली तारेची फळे घट्ट व आंबट असतात आणि त्याची चव हिरव्या सफरचंदासारखी असते. पिकलेले कॅरम्बोला देखील स्वयंपाकात वापरले जाऊ शकतात. आग्नेय आशियामध्ये ते सहसा लवंग आणि साखरमध्ये शिजवलेले असतात. कधीकधी सफरचंदासह चीनमध्ये ते मासे घालून शिजवले जातात. ऑस्ट्रेलियामध्ये ते भाजी म्हणून शिजवले जाऊ शकतात. लोणचे किंवा जाम बनवले जाऊ शकतात. जमैकामध्ये ते कधीकधी वाळवले जातात. असं हे स्टार फ्रूट तुम्ही तुमच्या बागेमध्ये नक्की लावा. अतिशय याची चव छान आहे आणि बऱ्याच वेळा तुम्हाला स्टेशनवरती किंवा बऱ्याच ठिकाणी जिथे रानमेवा भेटतो तिथे तुम्हाला हे स्टार फ्रूट मिळून जाईल आणि एक्झॉटिक फ्रूट मानलं जातं. मी आता हे झाड आणलेलं आहे. या स्टार फ्रूटच्या फळ्यामध्ये, कच्च्या कॅरम्बोलामध्ये अर्थातच 91% पाणी असतं, 60% कर्बोदके, 1% प्रथिने आणि नगण्य चरबी असते. त्याच्यामुळे हे फळ अतिशय सुंदर आहे आणि तुम्ही खाऊ शकता.
किडनीच्या निगडीत काही आजार झाले असतील किंवा काही रोग असतील तर हे फळ खाणे टाळा. याच्या कच्च्या कॅरम्बोला म्हणजे कच्च्या स्टार फ्रूटमध्ये 91% पाणी असतं, 60% कर्बोदके, त्याचप्रमाणे 1% प्रथिने आणि नगण्य चरबी असते. कच्च्या फळाचे 100 ग्रॅम 128 किलो ज्यूस अन्न ऊर्जा आणि व्हिटॅमिन सी देते. स्टार फ्रूटचे झाड तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या मोठ्या नर्सरीमध्ये झाड तुम्हाला मिळून जाईल. ऑनलाईनही बरेच लाईव्ह प्लांट्स तुम्हाला मिळून जातात. मात्र ते जे प्लांट्स असतात ते कधी कधी उन्हाळ्यात न मागवता पावसाळ्यात मागवा, तुम्हाला चांगल्या कंडिशनमध्ये मिळतील. 200पासून याची प्राईस सुरू असते. तर तुम्हाला ते झाड भेटलं मोठ्या नर्सरीमध्ये मिळून जाईल आणि ऑनलाईनही मिळून जाईल, तर तिकडून तुम्ही नक्की मागवू शकता. तर तुम्ही टेरेस गार्डनिंग करत असाल तर तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये हे झाड नक्की लावा. हे आपलं फळ आरोग्यासाठीही खूप छान आहे. इम्युन सिस्टीम, अँटीऑक्सिडंट, स्टमक, नर्वस सिस्टीम, नेल्स अँड हेअर्स, ॲनाल्जेसिक इफेक्ट, असं भरपूर काही या फळापासून आपल्याला बेनिफिट मिळत असतं. सो तुम्हीही तुमच्या घरी स्टार फ्रूट लावा.